नमस्कार, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? मजेतच राहा. स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात. तर आज तुम्ही म्हणाल ताई डायरेक्ट अशी कॅमेरा समोर आणि टायटल बघून तुम्हाला धक्का बसलाच असणार आहे, कारण टायटलवर जे काही लिहिलंय मी की मी युट्यूब सोडतीये असं वाटायला लागले आता की खरंच युट्यूब सोडावं. त्याचे कारण तुमच्यासोबत शेअर करते आणि व्हिडिओच्या एंडला मला नक्की सांगा की माझा हा डिसिजन योग्य आहे की अयोग्य आहे, मी युट्यूबवरती काम करायला हवं की नको. तर तुम्ही पहिल्यांदा सगळ्यात आधी तुम्ही म्हणाल की ताई तुझ्या डोक्यामध्ये हा विचार आलाच कस काय की युट्यूब सोडावं म्हणून. तर काय करू, युट्यूबवरती काम करून करू काय? जर ज्या मोटिव्ह पर्यंत मला पोहोचायचंय, जो सक्सेस मला हवा आहे तो सक्सेसच जर मिळत नाहीये मला, तर मी युट्यूबवरती काम करून करू काय? कारण युट्यूबवरती काम करणं म्हणजे सोपं नाही हो. म्हणजे मी आता आपल्या चॅनलला 2 वर्ष होत येतील, 2 वर्षापर्यंत आहे ना मी, म्हणजे एवढ्या 2 वर्षात आहे ना खूप काही शिकलीये आणि खूप काही स्ट्रगल करतीये, खूप काही सॅक्रिफाईस करते या युट्यूबसाठी, या युट्यूबमध्ये करिअर करण्यासाठी, आणि पाहिजे तसं सक्सेसच मिळत नाहीये. माझी खूप आता सध्या चिडचिड होते आणि समजत नाहीये की अजून कोणत्या प्रकारचे कंटेंट आणावे. तुम्हाला लिटरली सांगेल मी की मला माझी व्हिडिओ अपलोड करण्यासाठी अक्षरशः पावसात जाऊन उभं राहावं लागतंय. त्याचं कारण असं की माझ्या घरामध्ये ना जिओला रेंजच येत नाहीये. म्हणजे आली तरी ना तर व्हिडिओ जर मी सकाळी अपलोडिंगला लावला तो संध्याकाळी अपलोड होतोय. असं मागचे 6 महिने झाले असंच होते. तो मागच्या 6 महिन्यांपासून मी खाली जाऊन बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये जाऊन मी व्हिडिओ अपलोड करतेय. 15-15, 20-20 मिनिटं तिथे थांबतीये, कधी कधी तर अर्धा तास सुद्धा लागतोय खाली जाऊन मला. तर घरातले कामं सोडतीये, घरातल्या माणसांकडे लक्ष देणं सोडतीये, अधिक कॉन्सन्ट्रेट माझ्या व्हिडिओवरती करतीये. खाली जायचं, व्हिडिओ अपलोड करायची, मग वरती आल्यानंतर टायटल थंबनेल वगैरे ते म्हणजे करायचं. त्यानंतर आता लागलाय पावसाळा. आता हिवाळा उन्हाळा तरी मी जाऊ शकत होते खाली, पण आता लागलाय पावसाळा. पावसाळ्यामध्ये अक्षरशः छत्री घेऊन मी खाली जातीये आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करतीये. एवढं सगळं स्ट्रगल चालू आहे. हे तर झालं व्हिडिओ अपलोडिंगच्या बाबतीत. दुसरं म्हणजे माझं फॅमिलीकडे दुर्लक्ष होतंय, माझ्या मुलाकडे दुर्लक्ष होतंय. तिसरं म्हणजे मी जगतच नाहीये असं समजा तुम्ही, की मी माझ्या दुनियेत जगत नाहीये, माझ्या संसारात जगत नाही, असंच झालेलं आहे. मी फक्त युट्यूबच्या जगामध्ये जगते असं वाटते. तुम्हाला वाटतं सांगते, सकाळी उठल्यानंतर डोक्यात युट्यूब, तर रात्री झोपेपर्यंत डोक्यामध्ये युट्यूब. सकाळी उठल्या उठल्या बघायचं किती व्ह्यूज आले, कालच्या व्हिडिओमध्ये काय चुका झाल्या, कालच्या व्हिडिओला किती व्ह्यूज आले, कालच्या व्हिडिओपासून किती वॉच टाइम मिळाला, कालच्या व्हिडिओपासून किती सेन्स बनले. सेन्सच म्हणेल मी, डॉलर बनतच नाही माझे, प्रत्येक व्हिडिओपासून डॉलर तर बिलकुलच बनत नाही, सेन्सच म्हणेल मी. किती बनले, किती वॉच टाइम झाला, काय चुका झाल्या, फक्त सकाळी उठल्या उठल्या आधी ते बघायचं आणि मग त्याच्यानंतर आज काय व्हिडिओ बनवायचा, मग कालच्या काय चुका झाल्या आपल्या. बापरे, 2-1.5 वर्ष झाले मी फक्त युट्यूबच्या जगातच जगते मी. अरे, जर युट्यूबला इतका वेळ देऊनही मला सक्सेस मिळत नाहीये तर मग फायदा काय युट्यूबमध्ये काम करण्याचा ना. बाकीचे लोक जे करतात तेच मी पण करते, बाकीचे लोक ज्या पद्धतीने दाखवतात तेच मी दाखवतेय. बरं, चुका सुधारण्याचा प्रयत्न करतेय, वेगवेगळे कंटेंट आणण्याचा प्रयत्न करतेय. असं नाही की डेली रुटीन म्हणून फक्त धुणं भांडीच दाखवते, असं काही करत नाहीये. मोटिवेशन व्हिडिओ बनवतीये, ट्रॅव्हलिंगची व्हिडिओ बनवतीये. म्हणजे माझं जे डेली लाईफ आहे, त्या डेली लाईफ मध्ये मी जे काही करते, जे एकदम जेन्युअली तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करते, त्याच्यामध्ये काहीच एडिटिंग वगैरे नसतं किंवा काहीच नाही. माझं डेली रुटीन हे 6 वाजता चालू होतं. सो मी ते 6 वाजताच तुमच्यासोबत शेअर केलं. असं काही नाही की मी 4ला उठले, 5ला उठले, तुम्हाला 6ला उठले आणि मग तुम्हाला दाखवते की मी 5 वाजेपासूनच उठते वगैरे. असंही काही नाहीये. जे काही खरं आहे ते तुमच्यासोबत मी मांडण्याचा प्रयत्न करतेय. तरीही व्ह्यूज नाहीये, तरीही म्हणजे समजत नाही मला माझं काय चुकतंय, नेमकं कुठे मी चुकतीये मला तेच कळत नाहीये. कारण सोपं नाही हो याच्यावरती म्हणजे वेळ देणं, कारण की माझ्या नजरेने मी जगच बघत नाही, मी कॅमेऱ्याच्या नजरेने जग बघती, असं झालंय. म्हणजे तुम्हाला सांगते, आता कालचीच गोष्ट आहे, तो व्हिडिओ मी घेऊन येईल आता या व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला सांगेल. ते काल झालं असं की माझ्या मुलाने इतकं छान काम केलेलं आहे, अक्षरशः म्हणजे माझ्या नकळत स्टेजवर जाऊन त्याचं म्हणजे गौरव झालेला आहे, पुरस्कार भेटलाय. सॉरी, पुरस्कार नाही म्हणते ना, त्याचा मान सन्मान झालेला आहे. माझा 4थीचा मुलगा, आताशी तो 4thला गेलेला आहे. मनीधानी नसताना आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो, मनीधानी नसताना ती गोष्ट घडलेली आहे. ती सुद्धा मला नजरेने कॅच नाही करता आली होती, तिथे सुद्धा मी कॅमेराच धरला का तर त्याचे मुवमेंट मला कॅच करायचे होते. आणि माझ्या डेली रुटीनचा तो भाग आहे, काल दिवसभरामध्ये काय झालं हे तुमच्यासोबत शेअर करत असते, सो ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. तर ते सुद्धा मला माझ्या नजरेमध्ये असं भरवताना आलं. मी ते कॅमेऱ्याच्या नजरेने बघितलं. काय चाललं काय माझं काहीच समजतच नाहीये. एवढं करूनही सक्सेस मिळत नाहीये. मग शेवटी असाच विचार येणार ना डोक्यात की
नको मला हे युट्यूब पण नको, काहीच नको, यामध्ये करिअरच ठेवलेलं नाहीये आणि काहीच ठेवलेलं नाहीये, तर कशाला याच्यामध्ये मी वेळ वाया घालवणार. पण गोष्ट परत तिथेच येते, जर मी यामध्ये वेळ दिला नाही तर मला इन्कम कुठून होणार. आणि आपण युट्यूबवरती तर त्याच्यासाठीच येतो, इन्कमसाठीच येतो, फेमसाठी येतो. मला नाही वाटत की कोणी असंच टाइमपास म्हणून युट्यूबवरती येतं आणि एवढा वेळ युट्यूबला देतं असंच टाइमपास साठी. मला नाही वाटत कोणी असणार आहे, मी खरं तेच सांगते. कारण माझ्यावरून सांगते, मी युट्यूबवरती आलेली पैसा कमवण्यासाठीच आणि फेमसाठी. भले मला फेम नाही मिळाला तरी चालेल, मला पैसा कमवण्यासाठी मी युट्यूबवरती आलेली आहे. आणि जर तोच मिळणार नसेल, तोच जर लवकर लवकर अचीव करणार नसेल तर मग माझा फायदा काय. एवढं मी सॅक्रिफाईस जे करतेय, फॅमिली सॅक्रिफाईस करतेय, माझे छान छानशे मुवमेंट मी सॅक्रिफाईस करतेय, मित्रमैत्रिणी मी सोडून दिलेले आहे, रिलेटिव्ह मध्ये जाणं येणं सोडून दिलेलं आहे, सगळं काही सोडून दिलेलं आहे. आणि फक्त वेळ मी माझ्या युट्यूबच्या व्हिडिओसाठीच देतीये आणि तुमच्यापर्यंत चांगले व्हिडिओ आणण्याचाच प्रयत्न करते. पण तरीही एवढं करून माझ्या हातामध्ये शून्य लागते. म्हणून असं वाटतंय मला की मी युट्यूब सोडावं. तर हा झाला युट्यूब सोडावं का हा विचार. त्यानंतर पुन्हा डोक्यात असा विचार येतोय की जर मी युट्यूब सोडलं तर मी करू काय दिवसभर घरामध्ये. आणि माझं ना ही हॅबिट होऊन गेलेली आहे, माझे ते म्हणतात ना एक पॅशन होऊन गेलेलं आहे युट्यूबवरती काम करणं. तर ते धर सोडल्या पण जात नाही माझ्याकडनं, तर धरल्या पण जात नाही, असं काहीच झालंय. ते म्हणतात ना सोडलं तर धावतं, पकडलं तर चावतं, असं काहीतरी म्हण आहे ना, त्या पद्धतीची ही सगळी गत झालेली आहे. आणि मग असं वाटतं की युट्यूब सोडून मी करू काय. कारण की बाकीचा इन्कम सोर्स तर काहीच नाही करू शकत आहे. माझं झाले सिव्हिल आणि ITI सिव्हिल झालेलं आहे, तर माझ्या ऑफिशियल जॉब आहे, मी बाहेर जाऊन जॉब करू शकत नाही. कारण की वेळ मला वेदांतला द्यायचा आहे, किंवा मग वेदांतकडे थोडंफार घरी राहून लक्ष तरी देता येतं. युट्यूबवर काम करता करता त्याच्याकडे लक्ष तरी देता येतं मला. ऍटलिस्ट आला त्याला काय लागतं तर मोबाईल 2 मिनिटं साईडला ठेवून आधी त्याचं पूर्ण तरी करता येतं. पण जर मी 10 ते 6 बाहेर पडले, आणि आता 10 ते 6 सुद्धा जॉबचा टायमिंग राहिलेले नाहीये, 7-8 सुद्धा वाजतात कधी कधी घरी येण्यासाठी. सो तेवढा वेळ जर मी बाहेर दिला तर मुलाला काय वेळ देणार ना, असं होऊन जातं. आणि त्याला घरी सांभाळायला पण कोणी नाही, त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही. तो खूप मोठा पण नाही झाला आणि खूप छोटा पण नाही, अशा सध्याच्या तो सिच्युएशन मध्ये आहे. त्यामुळे मला त्याला वेळ देणं गरजेचं आहे. मग पुन्हा डोक्यामध्ये विचार येतो की मग आता हा इन्कम सोर्स जर तू म्हणजे निवडलेला आहे तर मग त्याला थोडासा वेळ देऊ का, अजून आणखीन काही स्ट्रगल करू का यामध्ये, आणखीन काही अचिव्हमेंट करायचं आहे मला, त्याच्या अनुषंगाने आणखीन स्ट्रगल करावे लागणार आहे का मला. पण किती स्ट्रगल करू. तुम्हाला जसं सांगितलं की मी खाली जाऊन अक्षरशः म्हणजे माझ्या इथे रेंज नाहीये, त्यामुळे मी खाली जाऊन अक्षरशः मी व्हिडिओ अपलोड करतेय आणि शॉर्ट्स व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ सगळं काही आणण्याचा प्रयत्न करते. हा एक झालंय माझं की मी पहिले एकदम डेलीच्या डेली म्हणजे व्हिडिओज टाकायचे, पण तेव्हा व्ह्यूज नव्हते. त्यानंतर अल्टरनेट व्हिडिओ टाकायला लागले, त्यानंतर 50 तरी व्ह्यूज एक्स्ट्रा मिळायला लागलेत मला. म्हणून मला असं वाटलं की अल्टरनेट व्हिडिओ टाकूया, ते सुद्धा करून बघते मी. अशातला काही म्हणजे असं कुठलंच हे नाहीये, टॉपिक नाहीये, किंवा असं कोणतं स्ट्रगल नाहीये, किंवा अशी कोणती धडपड नाही की मी ती म्हणजे सोडली असणार माझ्या युट्यूब करिअरला देण्यासाठी. तर असं काही आहे. म्हणून मला विचार चालला होता की युट्यूब सोडू का, पण नंतर पुन्हा असं वाटतंय की युट्यूब सोडून मी बाहेर जॉबला जाऊ शकत नाहीये. आणि मॉनिटाईज झालेलं चॅनल आहे, इथपर्यंत पोहोचायला भरपूर जणांना खूप वेळ लागतो. सो मला तो लागलेला नाहीये. मी लवकर ते अचिव्हमेंट केलेली आहे. मॉनिटाईज आपले चॅनल लवकर झालेले, वॉच टाइम, सबस्क्रायबर, पिन घरी येणं, गुगल पिन जो घरी येतो तो, ह्या सगळ्या ज्या काही क्रायटेरिया आहे ना, तो माझा लवकर कम्प्लीट झाला ऍक्च्युली. मग आता काम तरी काय उरलंय, फक्त व्हिडिओ अपलोड करायचे, चांगले चांगले कंटेंट तुमच्यापर्यंत आणायचे, एवढंच काम उरलंय, हो की नाही. तर मग पुन्हा असं डोक्यामध्ये येते माझ्या की नको सोडायला युट्यूब. युट्यूब सोडून दुसरं मी काहीच करू शकत नाहीये सध्या. कारण की तसं बाहेरची सिच्युएशनच नाहीये, घरची सिच्युएशन नाहीये की मी दोन्ही हँडल करू शकेल. बाहेर जाऊन घरात पण करणं हे मी सध्या तरी खरंच नाही करू शकत आहे. घरामध्ये एक्स्ट्राचा माणूस नाहीये लक्ष द्यायला, तर मग घरचं पण बाहेरचं नाही करू शकत आहे. त्यामुळे मी हा प्लॅटफॉर्म निवडलेला आहे युट्यूब करिअर. सो तिथे थोडंसं मला स्ट्रगल करावं लागतंय, पण असो स्ट्रगल करेल. बघूया कधीपर्यंत नशीब साथ देत नाही, एक ना एक दिवस नक्की नशीब साथ देईल मला असं वाटतंय. आणि तुमच्यासारख्या सबस्क्रायबरची, तुमच्या म्हणजे माझ्या युट्यूब फॅमिलीची मला खरंच गरज आहे. प्लीज व्हिडिओ हा एंड पर्यंत नक्की बघत चला. तुम्हाला माझ्याकडनं आणखीन काय व्हिडिओज बघायला आवडते ते मला कमेंट्स करून नक्की सांगत चला. कारण की आहे ना, महिनाभर काम करून आहे ना, एक दिवस असा येतोच की थकायला होतं आणि असं वाटतं नको आता काहीच नको, तो मोबाईलच बघायला नको, तो मोबाईल पण फेकून द्यावा. खरंच असं वाटतं कधी कधी.
एखादा मूवी आजपर्यंत मी स्टार्ट टू एंड बघितला असेल, शपथ आहे. माझं टीव्ही बघणं पूर्णपणे बंद होऊन गेलेलं आहे, फोनवर बोलणं पूर्णपणे बंद होऊन गेलेलं आहे. रिलेटिव्हचे कॉल येतात, बहीण भावांचे त्यांचे पण कॉल येतात, त्यांना सांगावं लागतं की मी सध्या एडिटिंग करतेय, शूट चालू आहे माझं, असं काहीतरी सांगून मला माझ्या म्हणजे युट्यूबसाठी मला व्हिडिओसाठी वेळ द्यावा लागतो. मी सगळं काही विसरली आहे ऍक्च्युली. आणि एवढं करून जर हातामध्ये जर अपयश येणार असेल तर वाटतं की युट्यूब सोडावं म्हणून, पण पुन्हा असं वाटतं की नको. आता तुम्ही म्हणाल तुला नेमकं करायचं काय, तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की मी नेमकं करू काय. मी युट्यूब ठेवू म्हणजे कंटिन्यू ठेवू की बंद करू, ते तुम्ही मला सांगा कमेंट सेक्शन. जर आज आला की नको युट्यूब नको बंद करू तर उद्याची व्हिडिओ अपलोड करते. अदरवाईज जरा शांततेत अजून विचार करते की मी काय करायला हवं. जर मला पॉझिटिव्ह वाटला, माझा रिप्लाय स्वतःच्याच मनाला विचारते, मला पॉझिटिव्ह वाटला तर आपले व्हिडिओ कंटिन्यू येत राहतील, स्ट्रगल कंटिन्यू करत राहील. एक ना एक दिवस नक्की सक्सेस मिळेल हे मला माहिती आहे, पण तो एक दिवस कधी उगेल हेच माहिती नाहीये. तर चला, खूप बडबड केली आज, मन मोकळं केलं तुमच्याकडे मी, आणि मन मोकळेपणाने गप्पा मारल्या. खूप दिवस झाले बोलायचं होतं तुमच्यासोबत, सो आज ते बोलले. आय होप आजचा ब्लॉग आवडला असेल तुम्हाला. आवडण्यासारखं काहीच नाही ब्लॉग मध्ये मला माहिती आहे, पण तरी पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक, जास्तीत जास्त शेअर करायला विसरणार नाही. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.